आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही नका पाठवू तिला. तिला सांगा की आम्ही घरीच नाही आहोत, लग्नाला गेलो असं सांगा. ठीक आहे, ठेव फोन. चल ना निघूया. हो, पण ऐक, वृंदा आंटीच्या घरी नाही जाता येणार तुला. का? ते सगळे लग्नाला चाललेत, त्यामुळे ते म्हणाले की शमिकाला नका पाठवू. पण आता तर म्हणाला की ये. पण आता नाही म्हणून सांगितलं त्यांनी. शी बाबा. शमिका, आई हो तुम्ही? अगं मला तुझ्याशी जरा बोलायचंय. मग बोला ना, अशा आवाजात का बोलताय? अगं बाई, जिभेचं लफडं दाताला कळलं असं होऊ नये म्हणून या आवाजात बोलतेय. म्हणजे? म्हणजे घरात कोणाला कळायला नको म्हणून. अय्यो, असं काय झालंय जे घरात कोणाला कळू नये? काय झालंय? सगळं ठीक आहे ना? काय आबा आहे ना आबा, काल रात्री फोनवर कुणाशी तरी गुलू 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 बोलत होते. हसतेस काय? अरे बापरे, म्हणजे असं झालं का? देवा, अरे बापरे, आता काय करायचं? एक तर बापाला आठव, नाही तर देवाला आठव. दोघांना त्रास का देतेस? धक्का बसला ना मला, पटकन कळलं नाही काय रिॲक्ट होऊ. तसंच आहे तसंच आहे अगं. आणि थोड्या वेळ नाही, 1 तास बोलत होती. तासभर? बाई थांबा, तिला जाऊन बघते. नाही थांबा, लगेच जाऊन तिला ओरडायचं नाहीये. अय्यो, आता आपल्यापैकी कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवायला नको का? लक्ष ठेवायला पाहिजे, पण माझं काय म्हणणं आहे ते पण ऐक. तू हे ओवीच्या कानावर घाल आणि तुम्ही दोघी जणी मिळून तिच्याशी बोला, शांतपणाने बोला. तिला विश्वासात घ्या, म्हणजे ते सगळं सांगेल. हे वयाचं असं असतं ग. आवडतं बाई कोणीतरी. जमाना वाईट आहे ना, पण बाई फार वाईट आहे जमाना. उलटीचं बघितलंस म्हणून म्हटलं की तो पोरगा कसा आहे काय आहे आपल्याला कळायला नको का बाई? काय करतो मग? आता ती गुलुगुलू बोलतीये, पण म्हणजे त्याच्याशी म्हणजे कोणाशी बोलतीये हे माहिती पाहिजे का नको? म्हणून म्हटलं. म्हणजे तुम्ही तिच्याशी बोललात ना दोघे जणी, तिला विश्वासात घेतलत ना, म्हणजे ती सगळं सांगेल ना, आपल्यालाही कळेल मुलगा कसा आहे काय करतो. बरोबर आहे तुमचं. आम्ही दोघी जाऊन तिच्याशी बोलतो. बरोबर आहे तुमचं. नाही तर काय होईल? जिभेचं लफडं दाताला कळलं. बरोबर. हे तुला कळलं, हे बरं झालं. बोला दोघी. मी जाते बाई. हा सर, सत्यशील सापडला? नाही समीर, तू दिलेल्या सगळ्या लोकेशन्सवर माझ्या विश्वासातल्या पोलिसांनी छापेमारी केली आहे, पण तो तिथे नाहीये. असं कसं होऊ शकतं? तोच मी पण विचार करतोय. समीर, तू सगळे लोकेशन्स दिलेत ना? एखादी जागा राहिली आहे असं नाही ना? अजिंक्य सर, मी जोवर त्या सत्यशीलकडे काम करत होतो तोवर जे जे ठिकाण मला माहिती होते त्या सगळ्यांचे मी पत्ते तुम्हाला पाठवले. आता मी काम सोडल्यानंतर त्याने एखादी नवीन जागा किंवा गोडाऊन विकत घेतलं असेल तर मला काही अंदाज नाही त्याचा. बरं ठीक आहे, तुला कुठला पत्ता सापडला किंवा आठवला तर मला सांग, मी बघतो. हो सर. समीर, काय झालं? कोणाचा फोन होता? अजिंक्यचा फोन होता. मी त्याला सत्यशीलचे जे जे पत्ते सांगितले त्या एकाही पत्त्यावर तो नाही. कसा असणार? तू मुद्दाम खोटे पत्ते दिलेस हे अजिंक्य सरांना कळत नसलं तरी मला चांगलंच कळतंय. सगळं वेळ काढण्यासाठी सुरू आहे. ही केस अशीच भरकटत राहावी म्हणून तुझं हे सगळं सुरू आहे. ठीक आहे, जास्त वेळ नाहीये तुझ्याकडे. लवकरच तपासाची सुई तुझ्याकडे फिरणार. ताई, हे बघ. ओवी,
संशयावर उपचार नाही. सोड तो विषय. आपल्याला दुकानावर जायला उशीर होतोय. हाय आभा, आजचा दिवसच छान आहे. आज सकाळीच माझ्या बरोबर एक किस्सा घडला. मी असाच रस्त्यातून चालत असताना मला एक साधू बाबा भेटले. ते मला म्हणाले की लवकरच तुझं प्रेम तुला मिळणार आहे आणि जी व्यक्ती तुला आवडते ती स्वतःहून येऊन तुला भेटेल. मला वाटलं की ही एवढी छान गोष्ट एखाद्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करावी, म्हणून मी ही व्हॉइस नोट तुला पाठवतोय. हाय बाबा, आजचा दिवसच छान आहे. आभा, काय ग, काय झालं दचकायला? दचकायला? ते तू अशी अचानक आलीस ना म्हणून जरा दचकले. अच्छा, फोनवर काय ऐकत होतीस? घ्या पाणी घ्या. ओके ना सगळं? हो हो, सगळं 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 ओके. सगळं ओके. ही बघा, ही इथे बरोबर आहे ना सही? हो. व्यवस्थित सगळं बघून सगळीकडे सहाय कर. उगाच त्यांना फेऱ्या मारायला लावू नकोस. थँक्यू. चहा टाकते. नाही नको. नाही नको 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 नको. काय चहा घ्या. नको? हा नाही, म्हणजे खरंच नको आहे. वाटेत जरा काम पण आहे, उशीर होईल जायला घरी. घरी शमिका एकटी आहे ना. घरी कशी आहे? अहो, त्यांच्याच घरी असणार ना. असं काय करताय? काय करताय रसया? त्यांच्या घरी नसणार शमिका? हो हो, तिच्या घरी आहे नाही का? शाळेत ना ती घरीच येते ना डायरेक्टली. पाहिलं ना 2-3 दिवस कसा दंगा घातला तू. हो, आज एकटीच असेल घरी, बोर होत असेल. हो, मी जरा लवकर पोहोचतो घरी. हो हो, निघास तुम्ही. हो, येतो. हो. बरं, हे पाणी पाणी तरी घ्या. पाणी घ्या, पाणी. येतो मस्त. हो. नाही झाले. थँक्यू. ये ग. मला निघायला हवं. डॅडा पोचण्याच्या आधी मला जायला हवं घरी. मी येते. एकटी कशी काय जाशील? तू काय वेडीस का ग तू? जर डॅडा पोचण्याच्या आधी मी नाही पोचले तर तो माझ्यावर चिडेल. तू शांत हो, जरा शांत हो. तुझे बाबा रस्त्यात काहीतरी काम करून मग घरी जाणार आहेत. एक काम करते, मी येते तुला सोडायला. चल. तू पण येते? हो, मीच सोडते तुला. चल. अगं थांब, मला बॅग घ्यायची शमिका. मी बॅग घेऊन सामान घेऊन जातो. बाई, पुस्तक राहिलं इकडं म्हणजे. पटापट. होय होय, पटापट 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 सगळं पटापट. ये ग लवकर. आले. हा.
आभा, काय ग, काय झालं? काम करतेस, फोन चेक करतेस, फोन चेक करतेस, परत काम करतेस. कोणाचा स्पेशल कॉल येणार आहे का? स्पेशल? अगं म्हणजे महत्वाचा फोन येणार आहे का? नाही अगं ताई, तसं काही नाही. मी सहज आपलं. सहजच? मग कशाला सारखा सारखा फोन चेक करतेस? जो कोणाचा स्पेशल म्हणजे महत्वाचा फोन येणार आहे तो आला की फोन रिंग होईल ना. नाही ना, मी फोन म्यूट वर टाकलाय, म्हणूनच बघत होते काही मेसेज वगैरे आलाय का. फोन कशाला म्यूट केलास? ते असंच, उगाच डिस्टर्बन्स नको म्हणून. डिस्टर्ब? अगं तो सारखा सारखा फोन चेक करून तू जास्त डिस्टर्ब होतीयस. आणि इकडे कोण डिस्टर्ब होणार आहे? मी कुठे IAS चा अभ्यास करते. फोन अनम्यूट करतो. नाही, राहू दे राहू दे. बरं ठीक आहे, चल आपण निघूया, तर संध्याकाळ व्हायला आली. हो हो, चल ना, चल. इकडे जेवणाची वेळ आहे का? मूर्ख. काय ग आभा, कोणाला सांगतेस हे जेवणाबद्दल? कोणी काही विचारतंय का? नाही, मला कोण का काय विचारेल ना. नाही नाही. मग हे आत्ता कोणाला काय सांगत होतीस जेवणाचं वगैरे? तूच बोललीस ना आत्ता. ए ताई, काय चाललंय तुझं? किती प्रश्न विचारतेस? परीक्षा सुरू आहे का? चल. बरं झालं बाई, तुम्ही वेळेत आलात. आणि अजिंक्य सर घरी यायच्या आधी आलात ते बरं झालं. काय सांगू, मला अगदी टेन्शन आलं होतं. काय झालं? हिने मला फोन करून सांगितलं की मी 2 तासासाठी मैत्रिणीकडे जाते म्हणून, आणि बराच वेळ झाला आलीच नाही. मग मी घाबरले होते आणि साहेबांना फोनच करत होते, तितक्यात तुम्ही आलात. बरं, आता तुम्ही आलात तर बसा. माझी मुलं पण खूप वेळ झाला फोन करतायत. आता तुम्ही हिच्यासोबत आहात तर मी जाऊ का घरी? हो मावशी, जा तुम्ही, बिंदास जा. राहील मी एकटी. नक्की ना? हो बिंदास जा. बरं, मी येते मग. माझी मुलं पण वाट पाहतात ना. शमिका बाळा, तू एकटी कशी राहशील आता? वृंदांची सवय मला. तू जा, राहील मी एकटी. मी थांबूही शकत नाहीये ग तुझ्यासोबत. तुझे बाबा आले ना, कळेल त्यांना हे सगळं. मला जावं लागेल घरी. हो हो, जा तू बिंदास, राहील मी इथे. नक्की? हो. उचापत्या करू नकोस काही. हो, नाही करत. हा. ओ गॉड, काय झालं? अरे गाडीचा आवाज आला, म्हणजे दादा आला. काय? काय तर पुढचं आयुष्य जगताना त्याच कामी येणार आहेत म्हणून. वाह, काय छान चाललंय आयुष्य सगळ्यांचं. आपल्याच माणसाच्या संसाराचा खून करून स्वतःच्याच आयुष्यात रंग भरण्याचं काम चालू आहे. छान. रंग? आम्ही किती रंग भरण्याचा प्रयत्न केला तरी भीतीची टांगती तलवार आमच्या आयुष्यात रंग भरायला देत नाही. असो, आम्ही काय आठवणी गोळा करायला गेलो नव्हतो. सगळे सुखात राहावे, या जंजाळातून बाहेर पडावे यासाठी गेलो होतो. सत्यशीलचा शोध घेत होतो. त्याचा एक पत्ता सापडलाय, तो अजिंक्यला दिलाय.
आणि मग खूप वर्षांनी तो राजा त्याच्या राज्यात, काय असतं त्या राजाचं नाव? हॅलो हॅलो, समीरने तुम्हाला सत्यशीलचा दुसरा पत्ता दिलाय का? समीरने आत्ताच फॉरवर्ड केलाय मला. मी लगेचच माझ्या मित्राकडे तो फॉरवर्ड केला. तो घेईल त्याच्या पद्धतीने शोध. वाडकर आजोबांकडून फोन आहे का? मी बोलू महत्व. हॅलो हॅलो, वृंदा आंटी, तुझाच फोन आहे ना? बेस्ट. काय बेस्ट? मला एखादी गोष्ट सांगशील का? डॅडाला गोष्ट सांगायला जमतच नाहीये. तो जे राजाची नावं सांगतोय तो स्वतःच विसरून जातोय. शमिका, उगाच त्यांना त्रास नको देऊस. दे इकडे, महत्वाचं बोलायचं मला. आणि प्रधानांची पण नावं विसरतोय. शमिका, माझ्याकडे दे फोन. त्याच्या स्टोऱ्या खूप बोरिंग असतात. सांग ना मला स्टोरी प्लीज. हॅलो, काही हरकत नाही, मी सांगते गोष्ट. डॅडा बघ, त्या रेडी झाल्या. तू नको पडू आमच्यामध्ये, मी गोष्ट ऐकते. हो सांग. मी झोपून ऐकते, म्हणजे मला झोप तरी लागेल. सांगू? हा सांग. बर. तर एकदा काय होतं माहितीये का? एक मोठं कलिंगड असतं. किती मोठं? खूप मोठं, घरा एवढं असतं. बापरे. आणि त्या कलिंगडामध्ये एक म्हातारी राहत असते. काय झालं, नाही आवडली का? अरे सांग, इंटरेस्टिंग आहे. आणि मग काय होतं माहितीये का? ठमूचे बाबा तिथे येतात आणि त्या म्हातारीला खूप फटके मारतात. शेवटी मग ती म्हातारी ठमूच्या पायाच पडते आणि मग ठमू तिच्या बाबांकडे जाते. त्यांना घट्ट मिठी मारते आणि त्यांच्या मिठीत झोपून जाते. आणि झोपेत ठमू काय म्हणते माहितीये का? की माझे बाबा हिरो आहेत. तू फक्त माझाच नाही, आमच्या दोघींचा हिरो आहेस. आणि मग अशा रीतीने ठमू आणि तिचे बाबा आनंदाने राहायला लागतात. हॅलो हॅलो, ती गाढ झोपली आहे. बरं झोपली ना ती. ठीक आहे. मिसेस वृंदा, थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? मी माझ्या गोष्टीत मला हिरो केल्याबद्दल. म्हणजे तुम्ही पण ऐकलीत का गोष्ट? हो, तिच्या बाजूलाच बसलो होतो ना, म्हणूनच म्हटलं बापाला हिरो केल्याबद्दल थँक्यू. बापाला हिरो केल्याबद्दल थँक्यू कशाला? प्रत्येक बाप हिरोच असतो. खरंय, प्रत्येक बाप हिरोच असतो. शमिका खरंच खूप नशीबवान आहे. तिचा हिरो तिच्या जवळ. माझ्या बर्फीच्या जवळ मात्र तिचा हिरो नाही आहे.
अगं हो ना, आईंना सगळं कळलं. आपण जेव्हा आभाशी बोलत होतो ना तेव्हा आईंनी तिला बोलताना पाहिलं. आणि बरं हे सगळं येऊन त्यांनी सांगितलं कोणाला, तर मला. मग काय झालं? काही नाही, मी त्यांना सांगितलंय की तिच्यावर लक्ष ठेवा म्हणून. काय अगं मुक्ता तू? अगं ताई मग काय करणार, पण बरं झालं ना, एका वेळी 2 फिरक्या घेता येईल. तू माझी बदनामी केली, माझा बिझनेस पळवलास, मला बुडवलंस, तेव्हा मी तू आता राणाला बोलला तू खूप मोठी चूक केलीस. सत्यशील खूप मोठी चूक केलीस, खूप मोठी चूक केलीस, खूप मोठी चूक केलीस तू राणाला मध्ये आणू. समीर आता जिवंत नाही सोडणार मी, नाही सोडणार. समीर नाही पकडणार, समीर सोड द्या, सोडा मला, समीर सोडा मला, समीर सोड द्या, त्याला जिवंत नाही सोडणार मी. समीर थांब, अरे त्याचा जीव घेऊन तू जेलमध्ये जाशील, पण तुला तेच माहिती नाही होणार. समीर समीर आता जे काय करायचं ते मी करेन कोर्टात, त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही मी, शब्द आहे माझा. बस होई. अगं एवढ्या रात्री एकटीच भूतासारखी फिरतेस का घरामध्ये? नाही ते काय झालं, बरं वाटत नाहीये का? नाही. काही हवंय का? होय काय बघा ना एकटीच आपली उभी आहे. अशी एवढ्या रात्री फिरतेस का तू अशी? हा काय झालं काय? बाबा सासूबाई काय झालं? अगं बोल. सासूबाई समीर नाहीयेत, म्हणजे वरती खोलीत पण नाहीयेत आणि मी आता घरभर बघितलं तर नाहीयेत. ते तुम्हाला सांगून कुठे गेलेत का बाहेर? नाही बाई, समीरराव घरात नाही आहेत. नाही ना. अरे आता काय झालं? ताई थांब, मी कॉल करून बघ. नाही अबा, अगं एवढ्या वेळ मी त्यांनाच फोन करत होते, नाही लागत आहे. त्र्यंबकेश्वरा असं कसा केला बाई हा पोरगा, आता कुठे गेला? तेच तर. तुम्ही थांबा, मी आलेच. समीर काय आहे? समीरराव, अजिंक्य सर, काय कुठे होता, कुठे तुम्ही एवढ्या रात्री? अरे समीर काय रे बाबा, कुणाला न सांगता कशाला जायचं असं? कुठं गेला होतास बाई? अजिंक्य सर, तुम्ही समीर सोबत होता? हो. समीर काय झालं होतं नक्की? 1 मिनिट टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, उलट खुश खबर आहे. खुश खबर? हो, सत्यशील सापडला. काय? हो, त्याचा ऍड्रेस आला होता माझ्याकडे. मी माझ्या एका मित्राला पाठवणार होतो तिथे जरा चौकशी करण्याकरता, पण नेमका त्याच्या कामानिमित्त तो जरा बाहेर गेला होता.
म्हणून आम्ही दोघे गेलो त्याला शोधायला. त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. हो पण काय गरज होती एवढी रिस्क घ्यायची? एकतर न सांगता गेलात, कल्पना तरी द्यायची ना निदान, काही झालं असतं तर. ओवी अगं काय ओवी, इथे तुम्ही नव्हता तर आम्ही सगळे किती घाबरलो होतो माहितीये तुम्हाला. मग काय तर मग ओवी हळू. ओवी तुला जे काय बोलायचं आहे ना ते बोल, पण हळू बोल, ती गाडी झोपली आहे. शमिका, अजिंक्य सर, तुम्ही शमिकाला सोबत घेऊन गेला होता? समीर, अरे या लहान मुलीचा जीव धोक्यात टाकायची काय गरज होती सांग? आशाला तर नाही, बरोबर आहे तुमचं. पर्याय नव्हता माझ्याकडे. अशा कामांना किती वेळ लागेल हे काय सांगता येत नाही ना. तिला घरी एकटीला सोडून गेलो असतो, मध्यरात्री उठली असती, तिला कळलं असतं ती एकटी तर अजून घाबरली असती. आणि असंही झाशीची राणी घेऊन गेलीच होती की तिच्या बाळाला लढाईवर. तसंच ही माझ्या पाठीशी होती. बाप आहे तिचा, काळजी करू नका, काय होऊ नसतं तिला. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पण तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊन हे सगळं केलं असतं तर शमिकाला आम्ही सांभाळलं असतं ना. हा बर ठीक आहे, असू दे. पण आता मॅडम झोपल्या, त्यांची झोपमोड होईल तेव्हा आता काही प्रवास वगैरे करू नका. हा हा. म्हणजे आता तुम्ही इथे झोपा, जाऊ नका कुठे. नाही, रस्ते मोकळे असतात, पोहोचेन मी लगेच, काळजी करू नका. असं काय करताय? एवढीशी पोर आहे ना सोबत, म्हणून सांगतोय तुम्हाला. पण तुम्हीच म्हणताय ना रस्ते रिकामे असतील म्हणून, तीच तर भीती आहे. हातात नंतर काही राहणार नाही, तुम्ही कधी ना कधी पकडले जाल. आता काय तुम्हाला कोर्टात घेऊन जावं लागेल. तुम्ही टेन्शन नका घेऊ, थोडा धीर धरा. तुम्हाला आजच्या जामीन मिळणारच. म्हणजे मी तसा पूर्ण प्रयत्न करतोय, मिळेल जामीन. मला जामीन मिळाला काय आणि मिळाला नाही काय मला काय फरक नाही पडत. जगामध्ये एकटा राहिलेल्या माणसाला ना कुणाचीच भीती नसते. मला जन्मठेप झाली ना तरी चालेल, पण वाडकर, महाले, मांडलेकर आणि घोलप यांची चारी कुटुंब 7 पिढ्या लक्षात ठेवतील ना, एवढा मोठा तमाशा मी कोर्टात करणार आहे. म्हणजे तुम्ही काय ठरवलंय? तुमचा काय विचार चालू आहे? ओवी, मला तुमच्याशी बोलायचंय जरा. काय झालं? अगं काल ना आभाबद्दल बोलायचंय. म्हणजे काल रात्री आभा गुलू फोनवर बोलत होती तेव्हा मी तिला रंगे हात पकडलं. काय काय सांगतेस? आपली आभा फोनवर गुलुगुलू बोलत? गुलुगुलू? मुक्ता गुलुगुलू बोलत होती? एवढं गुलुगुलू बोलत नव्हती ती. तुझं काय मध्येच पण तेच. तुझं काम कर ना बाबा, बायकांच्यात काय आहे तुझं? लहानपणापासून असं आहे भैया. आई मुक्ता भरकटतोय. गुलुगुलू गुलुगुलू. हे असं होतं बाई माझं. गेले विषय निस्तारायला लागलं, सगळं विस्तारायला. नाही मुद्दा काय आहे की काल रात्री आभा फोनवर गुलुगुलू बोलत असताना मी तिला रंगे हात पकडलंय. हो, मग काय केलं? कोण होता तो?
नाही, कोण होता तो मुलगा आपल्याला कळायला पाहिजे लवकरात लवकर. वहिनी आपण शोधून, वहिनी आपण लवकरात लवकर कोण होता तो मुलगा हे शोधून काढलंच पाहिजे. हो बरोबर बोलताय, काढलंच पाहिजे. तू एक काम कर, तू आज आभाला घराबाहेर सोडूच नकोस. तू तिला दिवसभर घरात बसवून ठेव. तू समोर उभी राहा तिच्या आणि तुझा आशालताचा इंगा दाखव. आशालताचा इंगा दाखव, तिला खडसावून विचार कोण होता तो मुलगा. आई एक काम करा, तिला आज नका थांबव घरी. आज खूप कामं पण आहेत ना, तिला येऊ दे आमच्या बरोबर. ती परत येईल ना आमच्या बरोबर. परत बरोबर बोलते, ती येईल ना आमच्या बरोबर. कामाचं कसलं कौतुक सांगतेस तू. हा काम काय आजचं उद्या होईल मुक्ता, पण आपल्याला लवकरात लवकर कळलं पाहिजे की तो मुलगा कोण आहे. नाही आई, हळू बोलतो मी, हळू. आई तू तिला विचार की तो मुलगा कोण आहे, खडसावून विचार. आई बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. आपण सगळ्यांनी लवकरात लवकर याचा छडा लावला पाहिजे. बरोबर आहे. पण ऐका नाही, परीक्षा जवळ आल्यात की नाही, त्यात आभाला खूप कामं देऊन ठेवलेत ऑफिसमध्ये, तर त्याच्यामुळे ती पूर्ण व्हायला पाहिजेत ना. तिला येऊ दे आमच्या बरोबर आजचा दिवस. आबा बरं झालं तू लवकर आलीस. तर चल आपल्याला उशीर होतोय. चल लवकर. आई तिला, आई तू तिला. भाऊजी आपल्याला लेट झालाय की नाही, जायचं. हा चला येतो. हा तिला चला. काय फुटलं बे? कसला आवाज आला बाई? हा काय फुटलं? काय आवाज कसला आला? कसला? हे कसं फुटलं? तेच ना, कळत नाही कसं फुटलं. माझ्या हातात तर पाण्याचा ग्लास आहे ना. बरं ठीक आहे, तुला लागलं नाही ना? हा बाई लागलं नाही ना? नाही मला नाही लागलं. म्हणजे हे काय आपोआप फुटलं? हो आपोआपच फुटलं असेल. आपोआप कसं फुटेल? हे सगळेच हे फुटल्यानंतर आले ना इथे. मग काय हवेने खाली पडला का? हो ना, आपल्याला शोध घ्यायला हवा. हे कोणी केलंय ते बघायला हवं. चला कोड भरवूया. कोड भरूया. सत्यशील अमृतकर तुमच्यावर राणाच्या उर्फ विश्वास घोलप यांच्या खुनाचा आरोप आहे. तो तुम्हाला मान्य आहे का? नाही हो जज साहेब, मला खरंच मान्य नाहीये. हो मी एकदम सरळ मार्गी चालणारा साधा माणूस आहे हो जज साहेब. खरंच सांगतो, ते खून बिन असे विचार माझ्या डोक्यात सुद्धा कधी येणार नाही. तो हे सगळं ना वृंदानीच केलंय जज साहेब. तिनेच राणाचा खून केला आणि समीरला त्याच्यात लटकवला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. वृंदा या राणा यांच्या पत्नी आहेत. त्यांच्याच फिर्यादीवर ही केस उभी आहे ना. ते बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. जसं बिनबुडाचे आरोप मी का करीन जज साहेब? हो राणाचा ऍक्सिडेंट झाला आणि वृंदाला कळलं की तो आपल्याला सुख देऊ शकत नाही, म्हणून ना वृंदाने एक प्लान केला आणि एका दगडात दोन पक्षी मारले जज साहेब. राणाचा खून केला आणि समीरला लटकावला. आणि मला कळतच नाही जज साहेब की हे अजिंक्य मांडलेकर माझ्या मागे का लागले. माझ्यावर विश्वास ठेवा जज साहेब. हे सगळं वृंदाने घडवून आणलंय. तिनेच हे केलं सगळं जज साहेब. वृंदाचा या केसशी काही एक संबंध नाही माय लॉर्ड. माय लॉर्ड, जर तसं असतं तर त्यांनी ही केस कोर्टात आणलीच नसती. दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे हा. माय लॉर्ड, कोर्टाला विनंती आहे की आम्हाला सत्यशील यांचा रिमांड मिळावा, म्हणजे यांची नीट चौकशी करता येईल. आता तरी सत्यशीलला
चौकशीसाठी 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी आम्ही देत आहोत. त्याच्या 2 कानाखाली पेटल्याशिवाय मी आता शांत बसणार नाहीये. उभी चिडचिड करू नकोस. आपण चिडचिड केली तर हे सगळं अजिंक्यला निस्तारावं लागणार आहे, हे लक्षात ठेव. आणि आपला मनस्ताप होतोय हेच सत्यशीलला हवाय ना, म्हणून हे सगळं करतोय. म्हणून तुला सांगतोय शांत राहा, अजिबात चिडचिड करू नको. आणि हो, अजिंक्यने सांगितलंय की हे सगळं वृंदाला आता सांगायला, नाहीतर तारीख कळेपर्यंत ते टेन्शन मध्ये. आणि हो, ते हे म्हणाले की तारीख कळल्यानंतर ते वृंदाला सगळं काय सांगतील आणि कोर्टात काय बोलायचं कसं बोलायचं याची तयारी पण करतील. ठीक आहे. हाय, कुठेस? काय ग ताई? काय झालं दचकायला? नाही दचकलं, तू अशी पटकन हात आलीस ना म्हणून, बाकी काही नाही. अगं मला बघून दचकायला मी काय भूत आहे का? 1 मिनिट, तुला बघून ना ते भूत पण दचकेल. मी काय चीज आहे ताई? दादा, तुला माहितीये मी वाड्याजोबांच्या इथे किती धम्माल मज्जा केली. आम्ही कोट सुद्धा खेळलो. आणि आधी मी ज्या बॉलने खेळत होते ना, त्या बॉलने नंतर तू त्यांचा शोपीस फोडलास, बरोबर? बरोबर, शोपीस मीच फोडला आणि केस सुद्धा मीच जिंकले. माहितीये मला. आणि गंमत म्हणजे शिक्षा वृंदा आंटीलाच झाली. वाड्या आजोबा पण देऊन देऊन कुठे शिक्षा देणार आहेत. ते किती क्यूट आजोबा आहेत. दादा, आपण एक काम करूया का? काय? आपलं हे घर विकून आपण वाड्या आजोबांकडे राहायला जाऊया. काय बोलतेस घर विकूया वगैरे? अजिबात असं काही होणार नाही. ओके, मग मी वाड्या आजोबांना विचारते, ते त्यांचं घर विकून आपल्या बाजूला राहायला येऊ शकतात का? मग कसं तुला मला त्यांच्याकडे सोडायला जायचं टेन्शनच नाही. मी त्यांच्याकडे कधीही जाऊ शकते. काही डोक्यात आणतेस? असं काही होणार नाही शमिका. आता ऐक, दिवसभर छान मजा मस्ती झाली की नाही? आपल्या शाळेचा होमवर्क अजून बाकी आहे, हो ना? हा, चला घरी जाऊन तो करूया. नाहीतर काय होईल माहिती? शाळेच्या कोर्टात शिक्षा होईल आपल्याला. चालेल तुला? नको नको. हा, चला. अगं, जाताना आईस्क्रीम नाही खायचं का? हो. चल, बेल्ट लावणी. ओके. शमिका म्हणजे ना दिवसभर नुसती फुलपाखरासारखी फिरफिरत असते. तसं तिच्याकडे बघत राहावं वाटतं. कशा गप्पा मारते, कसं बोलते, कशा वेड्या वाकड्या उड्या मारते, कसा दम भरते. खरंय बाई, खरंय. त्या पोरीच्या जीवाला ना जरा म्हणून स्वस्तता नाही बाई. सारखं काही ना काही करायचं असतं बाई तिला. तरी कंबर गेली खेळून खेळून तिच्या बरोबर. सासूबाई, तुम्हाला त्रास होतोय का? नाही, खरं त्रास नाही होते, कौतुक करते मी तिचं. ती असली ना घरामध्ये उभी की घर कसं भरल्यासारखं वाटतं बाई, नाही हो? हे मात्र खरे, अगदी खरे. नाही, पण त्या शमिका बरोबर दिवसभर खेळून मी मात्र थकलोय. हो, ओवी, माझ्या जरा डोक्यावर तेल घालून द्या.
हो देते. नाही म्हणजे आमचा सगळा दिवस शमिका बरोबर अगदी मजेत गेला, पण तुमच्या दोघांचे चेहरे असे पडलेले काय, असे उदास का दिसत? काय झालंय नक्की? हा, कोर्टामध्ये काय झालंय? काय नाही, काय नाही बाबा. समीरराव आडा तर शिक्षक आहे, इतकी मुलं माझ्या हाताखालनं गेली आहेत ना, तुमच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसतंय, कळतंय मला सगळं. हा, काहीतरी झालंय, नक्की झालंय काय? काय चिंतेत का दिसतंय एवढी? कसली चिंता? बाबा, कोर्टात जे घडलं ते जरा टेन्शन घेण्यासारखंच आहे. काय काय पण? सत्यशीलने कोर्टाचे स्टेटमेंट दिले, त्यावरून कोर्टाने सगळ्या गोष्टींची पुन्हा शहानिशा करायला पुढच्या तारखेला वृंदाला हजर राहायला सांगितलं. काय ग बाई, हा कसा आहे ग बाई सत्यशील? मला भीती अशी वाटते की सत्यशीलने खोटे नाटे पुरावे तयार करून या सगळ्यात वृंदाला अडकवला. मी आलेच. हॅलो, तुम्ही मला सकाळीच का नाही सांगितलं की कोर्टात काय झालंय ते? काय झालंय? उलट मलाच काय विचारताय? तुम्ही मला का नाही सांगितलं की कोर्टात सत्यशीलने उलट आरोप केलेत माझ्यावर? आणि मुळात तुम्ही कसं काय ऐकून घेतलं? तुम्ही विरोध कसा नाही केला? वृंदा, ऐका, कोर्ट येते, प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो. मी असते ना तर थोबाड फोडलं असतं त्याचं. वृंदा, ऐकून घ्या. नाही नाही, मला ना काही कळतच नाहीये. एकतर माझा नवरा गेलाय, मला न्याय हवाय, आणि उलट मला. वृंदा, हे बघा, माझं ऐकून घ्या तुम्ही. अजब न्याय. न्यायासाठी पदर पसरणाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलंय. मला कळलं पाहिजे मला का बोलवलंय चौकशीसाठी. आणि तुम्ही कसं काय नाही तिथे सांगितलं की माझा याच्याशी काही संबंध नाहीये? झालं बोलून तुमचं? ठेव मी फोन. दादा, मला कसं तरी होतंय. आलो, मी 1 मिनिट आलो. हॅलो, तुमचं बोलून झालं असेल तर ठेवू का मी फोन? 1 मिनिट म्हणजे मगाचपासून मी जे काही बोलतेय त्याला काही महत्व नाहीये? अजिंक्य मांडलेकर, मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. वृंदा, 1 मिनिट. अचानक शमिकाची तब्येत बिघडली, मी जरा नंतर बोलतो तुमच्याशी. काय झालं तिला? हॅलो, ताई, काय झालं? काय म्हणाले सर? अचानक शमिकाची तब्येत बिघडली. काय होतं बाळा? मला कसं तरी होतंय. कसं तरी होतंय? बघू. ओ, डॉक्टरकडे जाऊया का आपण? नाही, पण मग इंजेक्शन नाही घेतलं तर बरं कसं वाटणार? जाऊया आपण.